नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नाना हिम्मत काकांना भेटून आपल्या घरी येतात आणि घरी आल्यानंतर रूममध्ये येतात. तर सुमित्रा विचारते की काय हो, काय झाले, कुठे गेला होतात इतक्या घाईने. तर नाना म्हणतात की हिम्मत काकांकडे त्यांची तब्येत ही बरी नव्हती त्यामुळे. तर सुमित्रा म्हणते की काय झाले, काही सिरियस आहे का. नाना म्हणतात की नाही, पण हिम्मतरावांची तब्येत ठीक आहे, पण माझी झोप उडाली. ते ऐकून सुमित्राला तर धक्काच बसतो आणि ती नानांना विचारते की म्हणजे काय झाले. तर नाना म्हणतात, हिम्मतरावांनी त्यांच्या भिंतीवर पार्वती आणि माझा फोटो लावला आणि जर तो फोटो बाकीच्यांनी बघितला तर काय होईल. वर्ष झाले आपण सर्व लपून ठेवले, मग मला कळत नाही की तो फोटो त्यांनी का लावला असेल आणि तो फोटो जर चुकून जानकीने बघितला असेल तर सुमित्राला आणखीनच धक्का बसतो. सुमित्रा म्हणते की नाही हो, नसेन बघितला तिने. नाना म्हणतात की हो, जर पाहिला असता तर जानकीने विचारले असते तसे. सुमित्रा म्हणते की तुम्ही जास्त विचार करू नका, तुम्ही अगोदर येथे खाली खुर्चीवर बसा आणि उगाच जास्त विचार करू नका. एकतर लग्नघर आहे, लग्नाची आपल्याला पूर्ण तयारी करायची. मणिमंगळसूत्र तयार करायला टाकले आणि तेवढ्यात ऋषिकेश आतमध्ये येतो आणि आई असे म्हणतो, मंगळसूत्र आणायची गरज नाही, कारण मी ऑलरेडी अगोदरच ऑर्डर दिलेली आहे असे सांगतो. सुमित्रा म्हणते की अरे, जानकीला न विचारताच. तर तेवढ्यात जानकी आतमध्ये येते आणि सुमित्राला म्हणते की आई, मला माहिती आहे की यांनी माझ्यासाठी मणिमंगळसूत्र सुद्धा ऑर्डर केले आणि मला खात्री सुद्धा आहे की ती मणिमंगळसूत्र मला नक्की आवडेल. तेव्हा सुमित्रा खुशून म्हणते की बघितलेस का, अशी खात्री असायला हवी. तेव्हा ऋषिकेश आणि जानकी एकमेकांकडे बघून हसतात. त्यानंतर इकडे ऐश्वर्याला तो बॉक्स जानकीच्या रूममध्ये कपाटात नेऊन ठेवायचा असतो आणि तेथील तो बॉक्स घेऊन इकडे यायचा असतो. म्हणून ती आपला जो बॉक्स आहे तो आपल्या साडीच्या पदरामागे लपवते आणि जानकीच्या रूममध्ये येऊन कपाट उघडते. कपाटातून जो सार्थक आणि सुखदाने आनंदीला साड्यांची गिफ्ट सरप्राईज दिलेली असते तो बॉक्स घेते आणि आता तू ही माझी फालतू फाटलेली साडी नेस आणि ती साडीचा बॉक्स घेऊन, ही साडी मला बाहेर कुठेतरी हा बॉक्स लपवावा लागेल. जर मी इथे लपवला तर नक्की कोणाच्या तरी हाती हो लागेल. आणि परत तो बॉक्स ती आपल्या साडीच्या पदराखाली लपवते आणि घाईने बाहेर घेत येते. बॉक्स ती बाहेर दरवाजा उघडून येणारच असते. तेवढ्यात जेव्हा दरवाजा उघडते तर तो बॉक्स तिच्या हातातून खाली पडतो आणि अद्वैत आणि कला यांची एंट्री होते. ते दोघे ऐश्वर्याकडेच बघत असतात. तर ऐश्वर्या तो बॉक्स खाली पडतो म्हणून त्यांच्याकडे बघून खूपच घाबरते. अद्वैत आणि कला तो बॉक्स उचलून द्यायला लागतात. लगेच ऐश्वर्या तो बॉक्स उचलते आणि तेवढ्यात सारंग येतो आणि ऐश्वर्याला विचारतो की काय ऐश्वर्या, काय झाले. तेव्हा ऐश्वर्या घाबरतच म्हणते की काही नाही. तेव्हा सारंग अद्वैत आणि कलाला बघून म्हणतो की तुम्ही दोघे आणि तुम्ही इतके अवघडून का उभे आहेत, आतमध्ये या ना. तेव्हा कला म्हणते की सॉरी, ते गिफ्ट पडले. सारंग लगेच ऐश्वर्याला विचारतो की ऐश्वर्या, तुम्ही हे गिफ्ट घेऊन इकडे का आलास. आणि तेवढ्यात जानकी बाहेर येते आणि कलाला बघून तिला तर खूपच आनंद होतो आणि कला असे म्हणते तर कला सुद्धा ही घाईने जानकी जवळ येते आणि जानकीला मिठी मारते. तर सारंग अद्वैतला आतमध्ये बोलावतो. ऋषिकेश, सुमित्रा वगैरे सर्व बाहेर येतात. तर लगेच अद्वैत हा ऋषिकेशला नमस्कार घालतो आणि ऋषिकेश सुद्धा. तेव्हा कला म्हणते की हे माझे मिस्टर अद्वैत चांदेकर. आणि कला आणि अद्वैत सुमित्रा आणि आजीच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतात. त्यानंतर ऋषिकेश सारंग आणि ऐश्वर्याची ओळख करून देतो. तर अद्वैत ऐश्वर्याला नमस्कार घालून म्हणतो की सॉरी, जरा दार लोटलेले होते आणि तुमच्या हातातील गिफ्ट हे खाली पडले, तुम्ही त्याच वेळेस बाहेर निघला होता, त्यामुळे चुकून धक्का लागला. तुम्हाला कुठे काही लागले तर नाही ना. तेव्हा जानकीचे सुद्धा लक्ष त्या बॉक्सकडे जाते. तर ऐश्वर्या नाही, इट्स ओके असे म्हणत असते. तेव्हा जानकी ते बॉक्स बघून विचारते की अगं, हे गिफ्ट बॉक्स तर ऋषिकेश सुद्धा म्हणतो ही साडी तर सार्थकने दिलेली आहे. तेव्हा ऐश्वर्या तो बॉक्स परत लपवते. तर सारंग म्हणतो की नाही अरे दादा, माझ्या आणि ऐश्वर्याकडून तुमच्या दोघांसाठी लग्नाचे स्पेशल गिफ्ट आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अरे, तुझा काहीतरी गैरसमज होतो, हे गिफ्ट तर सार्थक देऊन गेला. सारंग म्हणतो की काय. तर ऋषिकेश लगेच ऐश्वर्याच्या हातातून तो बॉक्स त्याने घेतलेला असतो. तर ऐश्वर्या घाईने नाही नाही करत लगेच ते गिफ्ट आपल्या हातात घेते. तेव्हा सारंग म्हणतो की नाही हो, माझ्या समोर दादा यांनी गिफ्ट पॅक केले. मला असे वाटते की बाहेरचा जो पेपर आहे ना तो सेम असेल आणि आजकाल डिझायनर पेपर सुद्धा सेम असतात सगळे. जाऊन दे, आत्ताच्या आत्ता मी हा बॉक्स वरती नेऊन ठेवतो, म्हणजे काही कन्फ्युजन नको. लगेच सारंग ऐश्वर्या हे वरती जातात. तेव्हा अद्वैत ऋषिकेशला सॉरी बोलतो, कारण माझ्यामुळे इतका मोठा गोंधळ झाला. तर ऋषिकेश म्हणतो की नाही नाही, उलट
आमच्या गोंधळामुळे तुम्हाला तात्काळत उभे राहावे लागले. अद्वैत आणि कला यांना बसवले जाते तर जानकी त्यांच्यासाठी सरबत घेऊन येते. त्यानंतर इकडे ऐश्वर्या आणि सारंग रूम मध्ये येतात तर ऐश्वर्या ही खूपच रागावलेली असते आणि रागाने ती गिफ्ट ती बेडवरच ठेवून देते. तर सारंग ते गिफ्ट उचलतो आणि आओ येथे नका ठेवते, ते कपाटात असलेले बरे राहील. तर ऐश्वर्या लगेच कपाटात ते गिफ्ट ठेवते आणि जानकीच्या कपाटामध्ये जे ऐश्वर्याने दुसरा बॉक्स ठेवलेला असतो तो बॉक्स बघतो आणि सारंग म्हणतो की आय्या म्हणजे हे तर सेम टू सेम आहे आणि जानकी बहिणीला असे एकसारखे गिफ्ट आणि त्यामुळेच ते दोघे असे बोलत असतील की ते गिफ्ट हे सारखे असल्यामुळे. आणि सारंग ते एकाखाली एक असे गिफ्ट करतो आणि ऐश्वर्याला म्हणतो की राहून द्या, ते गिफ्ट तुम्ही आता आतमध्ये ठेवून द्या. तेव्हा ऐश्वर्या ते दोन्ही गिफ्ट आपल्या हातात घेते आणि कपाटात ठेवते आणि त्यावर ती सारंगला म्हणते की तुम्ही जा, मी तोपर्यंत इथे आराम करते, आपलीच रूम आहे ना आणि तुम्ही विसरलात ना काय हो. तर सारंग म्हणतो की हो आणि तुम्ही आराम करा, मी जातो. आणि सारंग बाहेर जातो तर ऐश्वर्या भयंकर चिडते की ह्या एडिएटने सर्व गोंधळ करून ठेवला. तेव्हा बाहेर सुमित्रा ही ऋषिकेशला विचारते की तुम्ही कलाला सांगितले होते की मंगळसूत्र डिझाईन करण्यासाठी. तेव्हा कला म्हणते मला नाही तर यांना म्हणजे अद्वैतला. तेव्हा अद्वैत म्हणतो की मग ज्या शुभ कामासाठी आम्ही इथे आलेलो आहोत ते करूयात. आणि आपल्या त्या बॅग मधून तो ते गिफ्ट काढतो आणि हे आमच्या चांदेकर कलेक्शनचं लेटेस्ट कलेक्शन, एक्सक्लुझिव्ह म्हणा, आगळे वेगळे म्हणा, हटके म्हणा, काही म्हणा, पण अजून मार्केटमध्ये लॉन्च झालेले नाही, त्यामुळे तुम्ही खऱ्या अर्थाने याचे ब्रँड एम्पॅसा करा. तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे वा, इतके वर्णन केले मग नक्कीच काहीतरी हे वेगळे असेल. तेव्हा अद्वैत म्हणतो की ऍक्च्युली आम्ही ह्या मणिमंगळसूत्राला कपल्स असे नाव दिले. तेव्हा सुमित्रा विचारते की का बरं आणि अद्वैत त्या बॉक्स मधील मणिमंगळसूत्र बाहेर काढतो तर सर्व ते मणिमंगळसूत्र बघून खूपच खुश होतात. तर अद्वैत म्हणतो की आता ही मणिमंगळसूत्र जानकी वहिनी त्यांच्या गळ्यामध्ये घालणार आणि ते मणिमंगळसूत्र तो जानकीच्या हातात देतो. जानकी ते मणिमंगळसूत्र बघून खूपच खुश होत असते. तर त्यानंतर लगेच अद्वैत ऋषिकेशसाठी त्याने जे काही ब्रेसलेट आणलेले असते मणिमंगळसूत्र टाईप ते सर्वांना दाखवतो. ते ऋषिकेशच्या हातामध्ये देऊन हे ऋषिकेश दादा त्यांच्या हातामध्ये घालणार असे म्हणतात. तेव्हा सुमित्रा खुश होते आणि अगं बाई अरे वा असे म्हणते. तर जानकी मणिमंगळसूत्र बघून खूप खुश होते आणि म्हणते खरंच खूप सुंदर आहे आणि कल्पना सुद्धा युनिक आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते की खरं सांगू मग याचे नाव कपल्स मणिमंगळसूत्र नको, तर याचे खरे नाव असे असायला हवे की अद्वैत मणिमंगळसूत्र, पती पत्नींचे अद्वैतचं नातं दाखवणारे हे मणिमंगळसूत्र. तेव्हा अद्वैत आणि कला एकमेकांकडे बघून खुश होऊन हसतात. त्यानंतर सर्वजण बसतात. खरंच जानकी अद्वैत आणि कलाला म्हणते की खरंच हे मणिमंगळसूत्र खूपच छान आहे आणि आईंनी त्याचे छान नाव सुचवले सुद्धा. आणि अद्वैतला म्हणते की तुमचे सुद्धा नाव या मणिमंगळसूत्रामध्ये आहेच. तर अद्वैत खुश होतो. तेव्हा ऋषिकेश सुद्धा अद्वैतला म्हणतो की थँक्यू सो मच, तुम्ही स्वतः हे मणिमंगळसूत्र घेऊन आलात. तेव्हा अद्वैत म्हणतो की अरे थँक्यू काय, आम्ही येणारच होतो. आणि लगेच ते सर्वांना नमस्कार करून जायला निघतात. जानकी कलाला हळदी कुंकू लावण्यासाठी आतमध्ये बोलावते. तर ऋषिकेश अद्वैतला विचारत असतो की बाय द वे अद्वैत, तुमचं नवीन ज्वेलरी शॉप कधी सुरू होते. तेव्हा अद्वैत म्हणतो की ऍक्च्युली मुळशीमध्ये सुरू करायचे, परंतु म्हणजे योग्य व्यवस्थित अशी जागा मिळत नाही. त्यानंतर इकडे जानकी कलाला देवघरात घेऊन येते आणि देवासमोर ते मणिमंगळ ठेवून त्याची पूजा करते आणि त्यावरती कलाला हळदी कुंकू लावते आणि कला ही जानकीला, दोघी खूप खुश असतात. नंतर इकडे गप्पा करताना ऋषिकेश अद्वैतला म्हणतो की मी माझ्या वतीने पूर्ण प्रयत्न करेल आणि लवकरच मुळशीमध्ये आपण आपले म्हणजे चांदेकर ज्वेलर्सचे नवीन कलेक्शन सुरू करूयात आणि त्या निमित्ताने तरी आपल्याला एकत्र बिझनेस करता येईल. ते ऐकून तर अद्वैत खुश होतो आणि एकदम ग्रेट आयडिया, आबांना सुद्धा ही आयडिया नक्की आवडेल. तुमची साथ आहे, नानासाहेबांचा आशीर्वाद आहे, मार्गदर्शन आहे, मग आणखी काय हवं, यश नक्की मिळेल. तेव्हा आजी म्हणते की हो नक्की आणि सर्वांना गोड हसू येते. तर जानकी इकडे कलाला म्हणते इतके सुंदर डिझाईन बनवणारे तुमच्या शॉप मध्ये नक्की कोण आहे बरं. तेव्हा कला ही म्हणते की आहे एक अशीच मुलगी. तेव्हा जानकी म्हणते की आहे अशीच, कळले मला की ती डिझायनर कोण आहे म्हणून. मग इतकी सुंदर डिझाईन बनवण्याची कला फक्त आमच्या कलातच आहे. तेव्हा कला म्हणते की वहिनी प्लीज बाहेर काही बोलू नका, अद्वैतला अजून माहिती नाही की मी डिझाईन्स बनवते म्हणून. तेव्हा जानकी म्हणते की नाही सांगणार आणि तुला एक गोष्ट सांगते की जेव्हा केव्हा त्यांना कळेल तेव्हा मात्र तुझा त्यांना खूप अभिमान वाटेल. आणि ती कलाला खुश होऊन ऑल द बेस्ट बोलते. तर कला सुद्धा जानकीच्या पाया पडून आशीर्वाद घेते आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. जानकी म्हणते की अगं फक्त शुभेच्छा नको, तू सुद्धा यायचे. तर कला म्हणते की हो येणार ना. आणि दोघी परत एकमेकींना भेटतात.
आणि बाहेर येतात तर इकडे ऐश्वर्याच्या हाताला धरून आजी तिला आतमध्ये घेऊन येते। ऐश्वर्या म्हणत असते की आजी सोडा, काय करता हे? चांगला चान्स मला साडी बदलण्याचा मिळाला होता, परंतु सर्व गडबड करून ठेवली त्या कला आणि अद्वैतने। तेव्हा आजी म्हणते की अगं, साडी बदलणे हा आपला प्लॅन नाही, जानकीला सत्य कसे सांगणार तू आणि त्याचे काय केले तू? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आजी, हे सर्व तर मी करतेच, म्हणूनच मी जग्गूला बोलावले होते आणि मध्येच तो ऋषिकेश आला म्हणून त्याला पळून जावे लागले। मग त्यामुळे आता मला काहीतरी वेगळा प्लॅन करावाच लागेल, कुणाची तरी मदत मला घ्यावीच लागेल की एकीकडे जानकी, दुसरीकडे ऋषिकेश, यांना दोघांना सुद्धा त्या मागे लावावेच लागेल। आणि तसेही ते जानकीला अर्धे सत्य मात्र कळलेच आहे। तर आजी म्हणते की अगं, पण ऋषिकेशला तू कसे समजून सांगणार? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो, डोंट वरी आजी, माझ्याकडे एक व्यक्ती आहे। आजी म्हणते की व्यक्ती कोण? तर लगेच ऐश्वर्या म्हणते की माझी बहीण संजना ताई। त्यानंतर इकडे संगीताच्या कार्यक्रमासाठी सारंगची खूप धावपळ सुरू असते, सर्वत्र तो घर सजावटीचे काम सुरू असते। तेवढ्यात ऐश्वर्या आणि आजी येतात आणि सारंगला आजी म्हणते की अरे, तू हे काम का करतोस? घरात इतके माणसं आहेत, त्यांच्याकडून हे सर्व काम करून घ्यायचे, तू मालक आहे ना? आणि कसे काम करून घ्यायचे ते मी तुला सांगते की हे तोरण इकडे लाव, ते तोरण तिकडे लाव, व्यवस्थित सर्व काही कर। तेव्हा ऐश्वर्याला सुद्धा हसू येते, तर सारंग हसून म्हणतो की आजी, मलाच का सांगते आणि काय नोकर मालक असे बोलते? अगं, आपल्यात तसे काही नसते, कार्य आपले तर काम सुद्धा आपलेच असते। आणि खरं सांगतो तुला की स्टूलवर चढून माळा लावायला इतकी मजा येते, तू सुद्धा एक काम कर, तू माझ्या बरोबर बाहेर चल, स्टूलवर उभी राहा आणि झाडावर माळा लाव। तर आजी म्हणते की जा तिकडे, मी तुझ्या भल्यासाठी सांगते। सारंग म्हणतो की नको सांगू आणि माझ्यावर उपकार करू। तेव्हा आजी म्हणते की हो, लग्न त्या जानकी आणि ऋषिकेशचं आहे आणि याला आला। ऐश्वर्या म्हणते की आजी, आवर राहून द्या, त्यांनाच हे काम करून द्या, म्हणजे ते त्या कामात हे गुंतीन आणि आपण आपल्या खास कामाची सुरुवात करूयात। आजी म्हणते की हो ना, आपले काम लक्षातच नव्हते, ते काम आपल्या जास्त महत्वाचे आहे। त्यानंतर इकडे सुमित्रा ही फोनवर काही आमंत्रण देत असते आणि जानकी सुद्धा तेथेच असते। जानकी म्हणते की चला आता, जोशी काकूंना सुद्धा कॉल करून झाला, त्यामुळे आता आपली लिस्ट पूर्ण झाली। तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं, खरंच चमत्कारिकच वाटते, तुझं लग्न आणि तुलाच कामाला लावले। आणि तेवढ्यात तेथे आजी आणि ऐश्वर्या येतात। आजी म्हणते की अगं, मग ती या घरातील सून आहे, मग घरातील सर्व काम तिनेच करायला हवे आणि तसेही तिच्या माहेरचे आहे तरी कोण आणि बोलावून तरी कोण येणार आहे? तर ते ऐकून जानकीला खूपच वाईट वाटते आणि सुमित्राला सुद्धा आजीचा राग येतो। तर ऐश्वर्या म्हणते की म्हणजे नेमकं काय, कोणीच येणार नाही म्हणजे कसे? आणि ऐश्वर्या जानकीला विचारते की वहिनी, तुमच्या माहेरवरून कोणीच तुमच्या लग्नासाठी येणार नाही का? तेव्हा आजी म्हणते की छे, ती अनाथ आहे, अनाथ आश्रमामध्ये वाढली। लगेच सुमित्रा म्हणते की अगं आई, जरा तारतम्य बोलताना ठेवत जा। सारंग सुद्धा हे ऐकतो आणि त्याला सुद्धा खूप वाईट वाटलेले असते, मात्र जानकीला तर खूपच वाईट वाटते। आणि आजी लगेच सुमित्राला म्हणते की अगं, मी खरं आहे तेच बोलले, मला एक गोष्ट सांग की हिच्या लग्नामध्ये कन्यादान करण्यासाठी कोणी आले का? कोणीच नाही, तर शेवटी गुरुजींनी हिचे कन्यादान केले। ऐश्वर्याला मात्र याबद्दल सर्व काही कळते आणि जानकीला खूप वाईट वाटते। जानकी म्हणते की मी जरा आलेच, काही काम आहे, म्हणून जानकी लगेच आतमध्ये निघून जाते। तेव्हा सुमित्रा आजीवर रागवते की आई, मी तुला सांगत होते की पुरे कर म्हणून, तरी सुद्धा तू तुझे बोलणे चालूच ठेवले आणि का तू तिचे मन दुखावलेस ग? आजी म्हणते की मग त्यात चुकीचं काय आहे? तुला इतका राग येण्यासाठी काय झालं? खरं आहे तेच बोलले। तर सुमित्रा म्हणते की अगं, पण सगळ्या आनंदावर तू विरजण पाडलेस। सारंगला सुद्धा हे ऐकून खूप वाईट वाटते। सारंग लगेच ऋषिकेशला फोन करतो आणि ऋषिकेश, दादा तू घरी ये असे म्हणतो। त्यानंतर इकडे जानकी रूम मध्ये येते आणि तिला ते आजीचेच बोलणे आठवते की जानकीला तिच्या माहेरचे कोणीच नाही, ती अनाथ आहे, अनाथ आश्रमामध्ये वाढलेली। आणि तेवढ्याच सुमित्रा येते। सुमित्रा म्हणते की जानकी, अगं तू इतके मनाला लावून घेऊ नकोस, या अगोदर तुला या घरामध्ये कोणी काही या विषयावर बोलले का? तर जानकी म्हणते की नाही हो आई, कधीच नाही। सुमित्रा म्हणते की अगं, माझ्यासाठी नानांसाठी तू या घरची लेक आहे, लग्नाच्या बाबतीत तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, ऋषीच्या बाजूने मी देवांचे जे काही आहे ते सर्व पूर्ण करेन आणि नाना तुझे कन्यादान करतील। आईला सवयच आहे घरामध्ये हे सर्व बोलण्याची आणि तिचे बोलणे तू कधीही मनावर घेऊ नकोस। तेव्हा जानकी म्हणते की आई, मी नाही मनावर घेत, आजी म्हटल्या पण मला थोडेसे वाईट वाटले, पण ठीक आहे, मी एकटी तर नाही, माझे संपूर्ण रणदिवे कुटुंब माझ्या सोबत आहे, तुम्ही आहात, नाना आहात, सर्व फॅमिली आहेत, हे सुद्धा आहे आणि ओवी सुद्धा, मग मी अनाथ कशी असेल? आणि खुश होऊन ती सुमित्राला प्रेमाची मिठी मारते आणि सुमित्रा सुद्धा, दोघी अगदी खुश होतात। आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये शर्वरी ही जानकीला विचारत असते की अगं, मेहंदीचा कार्यक्रम आहे, तुझा मेहंदी कुठे? आणि तेवढ्यात जगन हा मेहंदीची पावडर घेऊन येतो।
ताई ही तुमची मेहंदी आहे असे सांगतो तर जानकी ती मेहंदी एका वाटीत ओतत असते, परंतु त्या कागदावर जे काही जगनने लिहिलेले असते की मी सांगितलेली गोष्ट तुम्ही सिरियसली घेतलेली नाही आणि जर मी सांगितलेले सत्य तुम्हाला ऐकून घ्यायचे असेल तर तुम्ही सुमित्रा एंटरप्राइजेसचे अकाउंट चेक करा, म्हणजे तुम्हाला सर्व काही सत्य पोहोचेल. तर लगेच जानकीला ते वाचून तर धक्का बसतो आणि जानकी बाहेर येते तर जगन हा गुपचूप तिथे लपलेला असतो. तर जानकी म्हणते की ए थांब आणि त्याला आवाज देऊ लागते. तर जगन हा गेटच्या बाहेर येतो आणि जानकी सुद्धा त्याच्या मागे येते. तर ऐश्वर्या सुद्धा तिथे आलेली असते आणि जानकीला म्हणते की काय झाले वहिनी, कुणाला शोधता तुम्ही. तेव्हा जानकीला आता काय उत्तर द्यावे ते समजत नाही. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.